वयाच्या 80तील जिद्द. शिरूरमध्ये बसाप्पा हट्टींचा चहाचा सुवास आजही दरवळतो. आयुष्याच्या 80व्या वर्षी मेहनतीची कास न सोडता चहाचा गाडा चालवणारे बसाप्पा हट्टी हे शिरोळ तालुक्याचे प्रेरणास्थान ठरले. 1982 साली अवघ्या 100 रुपयात त्यांनी तहसील कार्यालयासमोर चहा व सरबताचा छोटासा गाडा सुरू केला. त्याआधी ते कुरुंदवाड येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. 2 वेळचं जेवण आणि 100 रुपयांच्या पगारावर संसार चालवताना स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं स्वप्न त्यांनी जपलं आणि ते सत्यात उतरवलं. सुरुवातीला 10 पैसे कप चहा, 20 पैसे कॉफी आणि दूध अशा दरात विक्री होत असे. दिवसाला 30-40 रुपये मिळाले तरी समाधान मानणारे बसाप्पा आजही त्याच प्रामाणिकपणे ग्राहकांना चहा देतात. त्या काळी चहाची पावडर 100 रुपये किलो, दूध 16 रुपये लिटर आणि रॉकेल 4 रुपये लिटर होतं. काळ बदलला, दर बदलले, पण बसाप्पांच्या चहाचा स्वाद आणि स्वच्छतेचा आग्रह मात्र कायम राहिला. उरूस, जत्रा, यात्रांमध्ये गाडा लावून त्यांनी संसार उभा केला. 2 मुलांचे व मुलींचे लग्न, घर बांधणी हे सर्व या चहाच्या व्यवसायातूनच साध्य झालं. एकदा हरवलेली सोन्याची अंगठी सापडताच त्यांनी ती प्रामाणिकपणे परत केली. त्यांच्या या सचोटीमुळे पोलिसांनी त्याचं कौतुक केलं. आज त्यांच्यासोबत सून शैलेजा व मुलगा व्यवसायात हातभार लावतात. आयुष्यभर स्वच्छता, कष्ट आणि प्रामाणिकपणाला जपणारे बसाप्पा हट्टी हे खऱ्या अर्थानं जिद्दीचं प्रतीक ठरले.